आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणामध्ये आडवे आले म्हणून 9 डिसेंबर 2024 ला त्यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचा अर्थात हत्या आणि खंडणीचा मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड असल्याचं नुकतंच अर्थात सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये मास्टर माइंड हा वाल्मिक कराडला ठरवण्यात आलेला आहे. हाच खंडणीखोर वाल्मिक कराडने चक्क घाबरून दुसऱ्या एकाला खंडणी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. संकेत, जो खंडणीखोर वाल्मिक कराड आहे तो चक्क घाबरून त्याने एकाला खंडणी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केलाय. नेमका त्यांनी काय दावा केलाय? मुळामध्ये राजरत्न वाल्मिक कराड सारखा क्रूरकर्मा माणूस कोणाला तरी घाबरून पैसे देतोय खंडणीची, हे मुळातच मनाला न पटणारा आहे, अनाकलनीय आहे. मात्र अंजली दमानिया यांनी एका FIR चा उल्लेख जो आहे तो त्यांच्या एक्स पोस्ट मध्ये अर्थात पूर्वीच्या ट्विटरवर जो आहे तो केलेला आहे. शिवराज बांगर नावाच्या एका व्यक्तीला वाल्मिक कराडनं 15 लाख रुपयांची खंडणी दिली असं त्या FIR मध्ये त्याचा साधारणतः उल्लेख आहे. अंजली दमानिया यांचं एक्स पोस्ट जर आपण पाहिली तर वाल्मिक कराड कडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगर यांनी वसूल केली होती असा FIR बाहेर आलाय. वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल करून पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली होती आणि 15 लाख रुपयांच्या सांगण्यावरून जगनमित्राच्या लॉकर मधून देण्यात आले. कराडला कोणी धमकी देऊ शकतं हेच माझ्या बुद्धीलाही पटू शकत नाही असं देखील अंजली दमानिया जे आहेत ते देखील म्हटल्याचं राजरत्न पाहायला मिळतंय. मात्र अंजली दमानियांच्या या सगळ्या एक्स पोस्ट मुळे वाल्मिक कराडनं ती 15 लाखांची खंडणी दिली आणि ते जगनमित्र शुगर ज्याच्या अनुषंगाने सातत्याने अंजली दमानिया या अगोदर देखील बोललेले आहेत की ऍक्च्युअली धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे दोघे या जगनमित्र मध्ये पार्टनर म्हणून काम करत होते. वाल्मिक ची या सगळ्यामध्ये तुरुंगवारी घडल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये CID SIT ने त्याला अटक केल्यानंतर किंवा न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अगोदर सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर जगनमित्राची धुरा जे आहे ते धनंजय मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडे यांच्या खांद्यावर जी आहे ती देण्यात आली. मात्र या अगोदर सगळे व्यवहार जे आहेत ते तिथले वाल्मिक कराड हाच बघत होता आणि वाल्मिक कराडने याच जगनमित्रच्या खात्यातून जगनमित्र कार्यालयाच्या लॉकर मधून 15 लाख रुपयांची खंडणी दिली असं अंजली दमानिया जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत, आपण बघतोय की ज्या खंडणीच्या जीवावर संपत्तीचा डोलारा ज्या वाल्मिक कराडनं उभा केलाय असा आरोप होतो आहे, तोच वाल्मिक कराड चक्क घाबरून 15 लाखांची खंडणी देतोय असं दिलेली आहे असा आरोप जो आहे. अर्थात तशी FIR ची प्रतच जी आहे अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून पोस्ट केलेली आहे. संकेत, आपण पाहतोय खंडणी प्रकरणामधून जे अर्थात संतोष देशमुखांचं हत्याकांड घडलं, अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली. त्याच खंडणीच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे सहकारी असतील, सुदर्शन घुले असतील, विष्णू चाटे असतील, यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये खंडणी वसूल करण्याचा एक नवीन पायंडाच सुरू केलेला आहे. आलेल्या नवीन उद्योगाला धमकावणं, खंडणी बळकावणं असे उद्योगच त्यांनी सुरू केलेले आहेत आणि त्याच मधून हे भयंकर असं हत्याकांड घडलेलं आहे ज्याने अक्षरशः महाराष्ट्राला हादरवून टाकलेला आहे. तोच वाल्मिक कराड चक्क खंडणी देतो यावरती विश्वास बसतोय. निश्चितच राजरत्न, मी जसं सुरुवातीला देखील म्हटलं की वाल्मिक कुणाला तरी धमकी देईल, कारण याच्यासारखा क्रूरकर्मा, ह्याच्यासारखा खंडणीखोर वाल्मिक सारखा ज्यांनी कोट्यावधी रुपयांची खंडणी जी आहे ती येन केन प्रकारेनं वसूल केली, कोट्यावधींची माया जमा करणार, कोट्यावधींचं घबाड जमा करणारा, गैरमार्गाने सगळं हे घबाड जमा करणारा वाल्मिक सारखा क्रूरकर्मा नराधम एखाद्याला कोणाला तरी 15 लाखांची खंडणी देतोय हेच मुळात न पटणारं अविश्वसनीय आहे. मात्र FIR मध्ये तसा उल्लेख जो आहे तो स्पष्टपणे राजरत्न दिसतोय की वाल्मिक कराडने ती 15 लाखांची खंडणी दिली, जी FIR अंजली दमानिया यांनी ट्विट केलेले आहे. 2 जानेवारी 2024 ची ही घटना जी आहे ती पर्यंतची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे आणि 1/1/2023 म्हणजे साधारणतः वर्षभराचा हा सगळा प्रकरण असल्याचं अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेल्या FIR मधून जे आहे ते राजरत्न दिसून येत आहे. आणि ही साधारणतः जनरल डायरी रेफरन्स म्हणजे ठाणे पोलिसांच्या जे ठाणे दैनंदिनीमध्ये या सगळ्याचा उल्लेख होतो त्याच्यामध्ये 3 जानेवारी 2024 ला
ही सगळी तक्रार जी आहे ती दिली गेली आहे असं प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते स्पष्ट होत आहे. आणि या FIR मध्ये जर आपण पाहिलं तर ही फिर्याद राजरत्न गणेश रमेश उगले नावाच्या एका व्यक्तीने जी दिलेली आहे. ती व्यक्ती खाजगी नोकरी करते असं त्या FIR मध्ये जो आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पांगरी कॅम्प तालुका परळी वैजनाथ मध्ये राहणारी ही व्यक्ती आहे. राजरत्न परळी वैजनाथ हे या वाल्मिकचं मूळ गाव आहे. त्यानंतर तो पांगरी जे आहे ते वाल्मिकचं मूळ गाव आहे. नंतर तो परळीत येतो. दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम करतो. तिथून तो कोट्यावधी रुपयांची माया जमा करतो. परळी नगर परिषदेचा प्रभारी नगराध्यक्ष होतो. असा सगळा त्याचा उल्लेख जो आहे तो राजरत्न असल्याचं पाहायला मिळतंय. या FIR मध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की वरील ठिकाणी राहणारी मी व्यक्ती असून माननीय धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय परळी वैजनाथ इथे टाईप रायटर म्हणून नोकरीस आहे. म्हणजे ही व्यक्ती तिथे टाईप रायटर होती. ज्यानं ही सगळी फिर्याद जी आहे राजरत्न ती दिलेली आहे. तो म्हणतोय की या धनंजय मुंडे यांच्याकडे संपर्क कार्यालयात टाईप रायटर म्हणून नोकरीस असून कार्यालयातील इतर कामकाज देखील पाहतो. शिवराज जनार्दन बांगर राहणार सौदाना तालुका जिल्हा बीड हम्म. हा वारंवार माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या जगनमित्र संपर्क कार्यालय परळी वैजनाथ इथे येत असल्याने मी त्याला ओळखतो. अंदाजे 1 वर्षापूर्वी शिवराज जनार्दन बांगर राहणार सौदाना तालुका जिल्हा बीड याने हा जगनमित्र कार्यालयामध्ये आला आणि म्हणाला की वाल्मिक अण्णा कराड यांना मी बोललो आहे. त्यांनी मला 15 लाख रुपये रोख देण्यास सांगितलं आहे. तो असं म्हटल्यानं मी वाल्मिक कराड यांना फोन करून याबाबत विचारणा केली. त्यांना सांगितलं की शिवराज बांगर हा वारंवार व समक्ष भेटून तसेच व्हॉट्सअप कॉलद्वारे 15 लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारेन, अन्यथा तुझी समाजामध्ये बदनामी करेन अशी धमकी देत आहे. आणि मला माझ्या जीवाला धोका नको आहे. त्यामुळे त्याला 15 लाख रुपये दे असं म्हटल्यानं आपण कार्यालयाच्या लॉकर मध्ये ठेवलेले 15 लाख रुपये शिवराज जनार्दन बांगर राहणार सौदाना तालुका जिल्हा बीड यास दिले. त्याला पैसे दिल्याचे ऑफिसच्या CCTV फुटेज मध्ये देखील आहे. आणि यानंतर आम्हाला त्रास देऊ नकोस अशी विनंती आम्ही त्याला केली. त्यावर त्यानं ठीक आहे, तुम्हाला यानंतर काही त्रास होणार नाही असं सांगून पैसे घेऊन तो निघून गेला असा उल्लेख या FIR मध्ये आहे. जी FIR राजरत्न 3 जानेवारी 2024 ला जी आहे ती दाखल केलेली आहे. वाल्मिकच्या या सगळ्या काळ्या धंद्यांनंतर आता अंजली दमानिया यांकडून त्यांच्या एक्स पोस्ट वरून ही सगळी FIR जी आहे ती पोस्ट करत याबाबतचा वाल्मिकने 15 लाखांची खंडणी दिली असं म्हटल्याचा दावा जो आहे तो केला गेलाय राजरत्न. संकेत जर पाहिलं तर वाल्मिक 31 डिसेंबरला पुण्यात CID ला शरण आला आणि हा जो FIR आहे तो 3 जानेवारीचा आहे. त्यामुळे कुठंतरी या प्रकरणाचं तुला इंटरलिंक आहे असं काही वाटतंय का? राजरत्न ही FIR 3 जानेवारी 2024 ची आहे आणि वाल्मिक ओके. 31 डिसेंबर 2024 ला जे आहे ते सरेंडर झालेलं म्हणजे आहे. ही अर्थातच मागच्या वर्षाच्या सुरुवातीला घडलेली घटना आहे आणि आता ही अंजली दमानियांनी ही आता पुढे दृष्टिक्षेपात आणलेली आहे. संकेत आपण पाहतोय की हा जो वाल्मिक कराड आहे असं म्हटलं चाललंय की अंजली दमानिया यांनीच असं सांगितलं होतं की वाल्मिक कराडला पोलीस अधिकारी सुद्धा वाकून नमस्कार करतात असं आज एका वृत्तवाहिनीला बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे. संकेत कुठेतरी वाल्मिक कराड हा पोलिसांवरती कुठेतरी दडपण निर्माण करतो आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावतो, याचं कुठेतरी प्रतिबिंब हे सुद्धा असू शकतं. असा तपास केला जावा अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेली आहे. कारण वाल्मिक कराडला कोणी खंडणी मागू शकतं यावरती माझा विश्वासच बसत नाही. वाल्मिक कराड इतरांवरती खोटे गुन्हे दाखल करतो असा आरोपही त्यांनी केलाय. निश्चितच राजरत्न वाल्मिक कराड कुणाला तरी घाबरून आणि एवढे लोकांचे म्हणजे एक संतोष देशमुखांचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यांची कशी अमानुषपणे क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आणि या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड आरोपी नंबर 1 असलेला वाल्मिक कराड हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी 15 लाखाची खंडणी शिवराज बांगरला देईन हेच मुळात न पटणारं अनाकलनीय आणि याच्यावर विश्वासच बसू शकत नाही असं आहे. राजरत्न तू जसा उल्लेख केलास की वाल्मिक कराडला पोलीस अधिकारी सुद्धा वाकून नमस्कार करतात असा आरोप जो आहे तो होतोय. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या
आमदार असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी तर वाल्मिकच पोलीस प्रशासन चालवायचा असा आरोप जो केलेला आहे. काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना अश्रूचा बांध फुटला होता की त्यांनी त्यांच्या परिवाराला, सुषमा अंधारेंचा परिवार हा परळीमध्ये राहणारा आहे राजरत्न, आणि त्यांच्या परिवाराला वाल्मिक कराडने कसा त्रास दिला, सुषमा अंधारेंच्या लहान भावाला भाऊ कसा मरणाच्या दारातून परत आला, किंवा स्वतः सुषमा अंधारेंवर कशी 307 ची खोटी FIR या वाल्मिक कराडनं दाखल करायला लावली, हे सगळं सांगत असताना सुषमा अंधारेंच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू दाटल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळं पोलीस प्रशासनावर दबाव आणून वाल्मिक खोटे गुन्हे दाखल करायला सांगतो, याचं एक हे उदाहरण जे आहे ते राजरत्न असू शकतं. आणि या दृष्टिकोनातून पोलिसांनी जो आहे तो तपास करणं देखील गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं राजरत्न. संकेत, एका बाजूला बघतो की नुकतंच मुख्यमंत्री असतील किंवा उद्योग मंत्री उदय सामंत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी नुकताच दावोसचा दौरा केला. भारतामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये कशी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येईल, कशा पद्धतीने उद्योगधंदे वाढीस लागतील आणि त्याचबरोबर तरुणांना कशा पद्धतीने रोजगार मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करते. परंतु एका बाजूला फॉरेनच्या कंपन्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्यानंतर असे त्यांना खंडणीच्या प्रकरणामधून सामोरं जावं लागतंय. त्यामुळे कुठंतरी या कंपन्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी इतर राज्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त संयुक्तिक समजतात आणि अशा पद्धतीने खंडणीखोरांवरती कशा पद्धतीने आता अंकुश ठेवणं गरजेचं आहे, कारण पाहतो की खंडणीचं प्रकरण प्रचंड गंभीर आहे. निश्चितच राजरत्न, आज सकाळीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून 9 महिन्यामध्ये मागच्या महाराष्ट्रामध्ये विक्रमी परकीय गुंतवणूक झाली आहे अशा अशाचं ट्विट केलं. दावोस मधून सुद्धा, दावोस मधली जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होती, जागतिक आर्थिक परिषद जी दावोस मध्ये दरवर्षी आयोजित केली जाते, त्यातून सुद्धा आपल्याला साधारणतः महाराष्ट्राला 6,000 कोटी किंवा त्याहून अधिकची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्राला मिळालेली आहे. आणि हे सगळे उद्योग म्हणजे महाराष्ट्र आता थांबूच नये अशी महायुती सरकारची टॅगलाईन आहे. सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र थांबू नये यासाठी महायुती सरकार प्रामुख्याने प्रयत्न करताना पाहायला मिळतं. मात्र गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रात आता थांबू नये अशी साधारणतः आत्ताची स्थिती झालेली आहे. आणि तू जसा उल्लेख केलास ते अगदी बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये असल्या वाल्मिक प्रवृत्ती ज्या आहेत, या वाल्मिक आळा घालणे. प्रवृत्ती खंडणीच्या म्हणजे साध्या काही छोट्या रकमांसाठी कशा पद्धतीनं दहशत माजवतात, कशा पद्धतीनं जीव घेतात, हे आपण संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे आहे ते पाहिलेलं आहे. अवघ्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सेवाभावी सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या या वाल्मिक आणि वाल्मिकच्या चेल्या चपाट्यांनी मिळून केली. हे करत असताना ते हसत देखील होते. ते सगळे भयावह फोटो महाराष्ट्राने पाहिले राजरत्न, काळीच पिळवटून टाकणारे ते सगळे फोटो महाराष्ट्राने देखील पाहिले. मात्र हे महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय वाढीस यावा यासाठी राज्य सरकार, उद्योग विभाग ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय, तर हे उद्योग येत असताना वाल्मिक प्रवृत्ती तयार होणार नाहीत अशा ह्याची काळजी सुद्धा राज्य सरकारनं घेत उद्योग क्षेत्रांना जे आहे ते योग्य ते संरक्षण देणं ही देखील राजरत्न तितकंच गरजेचं आहे. ज्यांचं संरक्षण दिलंय त्यांनी अशा वाल्मिक प्रवृत्तींची हातमिळवणी न करता प्रामाणिकपणे आपल्याला ज्या कामासाठी नेमलंय ते काम जर केलं तर अशा प्रवृत्तींना राजरत्न निश्चितपणे आळा बसू शकतो. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे यायचे असतील, तरुणांना रोजगार मिळायचा असेल, तर असे जे खंडणीखोर आहेत त्यांना गृह खात्याने यांच्यावरती वेळीच आवर घालणे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा असं झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदेच येणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्याचबरोबर अंजली दमानी यांनी जी FIR ची पोस्ट केलेली आहे, ज्या खंडणीखोर वाल्मिक कराडने चक्क घाबरून 15 लाखांची खंडणी जी आहे शिवराज बांगरला दिल्याचा एक FIRच आता पुढे आलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये पुढे काय होतं, पोलीस तपासात काय निष्पन्न होतं, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या संपूर्ण घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.